पोलीस अधिकारी बाबा गजभारे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न। जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत। महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये 37.5 वर्षे प्रदीर्घ सेवा करून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले बाबा गजभारे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संघर्ष बुद्ध विहार परिसरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सेवापूर्ती कार्यात समाजातील विविध क्षेत्रातील सन्माननीय मंडळी, बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबा गजभारे यांच्या सेवापूर्तीबद्दल त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। नातेवाईक, कौटुंबिक मित्र, धम्म बांधव बाबा गजभारे हे 37.5 वर्षाची पोलीस खात्यातील सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांच्या या सेवानिवृत्तीबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। यापुढे त्यांना उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी तथागताची अनुकंपा व्हावी अशी मी भावना माझी व्यक्त करतो। पोलीस खात्यासारख्या जटिल खात्यामध्ये 37.5 वर्षाची सेवा पूर्ण करणं आणि या 37.5 वर्षाच्या सेवेमध्ये एकाही प्रकारचा मेमो, एखादी नोटीस तर किंवा निलंबन त्यांचं न होता सेवा बजावणं, निष्कलंकपणे सेवा पूर्ण पार पाडणं हे आमच्या समाजासाठी एक आदर्श अशी घटना आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। उच्च विद्याभूषित असूनही योग्य वेळी योग्य नोकरीची संधी नाही मिळाल्यामुळं बाबा गजभारे यांना पोलीस खात्यामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून नोकरीची सुरुवात करावी लागली आणि सेवानिवृत्त होत असताना ते पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले। खरं तर या 37 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत कठीण अशा पोलीस घटनांचा तपास केलेला आहे आणि त्यात केवळ तपास केला नाही तर घडलेल्या घटनांमध्ये आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे आणि शिक्षा होण्यासाठी कशा प्रकारे कागदपत्र तयार करावी लागतात ती पूर्ण कागदपत्र तयार करण्यामध्ये हातखंडा असलेला नांदेड जिल्ह्यातील पोलीस खात्यातील एकमेव नाव जर कोणतं असेल तर ते बाबा गजभारे यांचं नाव अभिमानाने घ्यावं लागेल अशा प्रकारचं हे नाव आहे। अशा प्रकारची सेवा गजभारे साहेबांनी पोलीस खात्यात केली आणि ही पोलीस खात्यातील केवळ सेवा नाही तर त्यांचं पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड काढलं तर पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनी तर त्यांचा आदर्शच घ्यावा, परंतु त्या पलीकडे जाऊन ज्यांना नोकरी करायची आहे त्यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली नोकरी सुरुवात करावी अशा प्रकारची सेवा बाबा गजभारे यांनी आपल्या पूर्ण सेवा कारकिर्दीमध्ये बजावलेली आहे। एवढं सगळं करत असताना कुटुंबावरती पूर्ण त्यांनी लक्ष दिलं आहे। बापाच्या अपरोक्ष, वडिलांच्या अपरोक्ष 4 भाऊ 4 बहिणी यांना आई वडील नाहीत अशी जाणीव त्यांनी होऊ दिली नाही। एवढ्या प्रेमाने, एवढ्या करुणेच्या भावनेने त्याने आपल्या कुटुंबाशी आपलं सद्वर्तन ठेवलं, भावा बहिणीचं नातं त्यांनी अजरामर केलं। अशा प्रकारचा हा आज आमचा नातेवाईक सेवानिवृत्त झालेला आहे। त्याच्याबद्दल किती बोलावं आणि काय नाही आणि कोणत्या विषयावर बोलावं हाच खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। मी बाबा गजभारे यांना यापुढेही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांनी त्यांचं कुटुंब यांच्याबद्दल माझ्या सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या भावना इथे संपवतो। जय पोलीस खात्यातील कर्मचारी, अधिकारी, आमचे मित्र बाबा गजभारे यांचा सेवापूर्ती सोहळा आज मोठ्या थाटामध्ये संघर्ष बुद्ध विहार परिसर सिडको नांदेड येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशरावजी गायकवाड साहेब उपस्थित होते। उभयतांनी बाबा गजभारे यांना शुभेच्छा देताना त्यांचा नोकरीतला, कौटुंबिक, सामाजिक असा सर्व प्रकारचा गौरव केला। मी बाबा गजभारे यांना 2 अंगाने ओळखतो। एक, बाबा गजभारे मी नोकरीतले बघितलेले आहेत
आणि दुसरे बाबा गजबारे हे मी सामाजिक बघितलेले आहेत. नोकरीमध्ये असलेले बाबा गजबारे हे जरी कायद्यानं बोलत असले तरी सामाजिक गजबारे हे आम्हाला नेहमीच मदत करत गेले. चळवळीच्या कामामध्ये नेहमी मला पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, या ठिकाणी विविध लोकांचे प्रश्न घेऊन गेल्याच्या नंतर एखादी घटना जर कुठली कळत नसेल तर एखाद्या लहान भावाप्रमाणे मला नेहमीच बाबा गजबारे यांनी मार्गदर्शन करून त्या ठिकाणी त्या माणसांना न्याय देण्याच्या संदर्भानं मदतीचा हात दिलेला आहे. असा कर्तव्यदक्ष, सामाजिक आणि कर्तव्य तत्पर अधिकारी आज सेवानिवृत्त झाला. सेवानिवृत्त नव्हे तर त्यांनी पुन्हा एकदा नवीन कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. आताच त्यांच्या भाषांनी खाजगीमध्ये बोलताना सांगितलं की बाबा गजबारे यांनी आता वकिलीची पण परीक्षा दिलेली आहे आणि त्यांच्या त्या दोन्ही अनुभवाचा येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीला खूप मोठा फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि हे संघर्ष बुद्धविहार या ठिकाणी जे आपण पाहत आहोत, खूप मोठं भव्य दिव्य या ठिकाणी विहाराची भविष्यामध्ये उभारणी होणार आहे. या उभारणीमध्ये सुद्धा बाबा गजबारे यांचा खूप मोठा हात आहे. मी माझ्या बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने आणि माझ्या चिखलीकर कुटुंबाच्या वतीने बाबा गजबारे असतील, आमचे मित्र बबन गजबारे असतील यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम. मध्ये काम करत असताना सर्वसाधारण लोक आपणाला मिळणारं उत्पन्न आणि त्या मोबदल्यात काम करायचं आणि प्रपंच चालवायचं असा विचार करतात. पण मी ज्या विभागात काम केलं तो महाराष्ट्र पोलीस दल, त्या ठिकाणी सेवेला पुरेपूर वाव आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी केला. मी माझ्या पदाने, माझ्या वेळेनुसार, माझ्या क्षमतेनुसार समाजाला जे देता येईल ते दिलं आणि पोलीस खात्यामुळं जो मला मान सन्मान मिळाला तो माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. माझी वैयक्तिक कौटुंबिक माहिती याविषयी बोलायचं झालं तर बालपणी वडील गेल्याच्या नंतर आई मोंड्यामध्ये झाडू लोक काम करायचे, लहान भाऊ पण काम करायचा आणि मी अभ्यासात हुशार असल्या हा शिकायला हुशार म्हणून माझा लाड असायचा. अक्षरशः खायला नसायचं पण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात वाटा माझा जास्त असायचा आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये बालपण गेलं पण लाडात होतं. अशा अवस्थेमध्ये मी माझा परिवार घेऊन पुढं आलो आणि शिक्षणातील प्रगती पाहिल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं आणि पुढं मी पार्ट टाईम जॉब करून ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्या दरम्यान पोलीस खात्यात नोकरी लागली. नोकरीच्या आधारावर कुटुंब सावरलं, लहान भाऊ सेवेला लागला आणि माझ्या घरामध्ये एकही माणूस शिकलेला नसताना माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशननंतर माझ्या घरामध्ये 2 डॉक्टरेट आणि 2 डॉक्टर झाले. प्लस बहिणीची मुलं, एक पुण्यासारख्या ठिकाणी MD डॉक्टर आहे, भाचा एक मुंबई हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट आहे, सुप्रीम कोर्टातसुद्धा प्रॅक्टिस करते. या ठिकाणापर्यंत हा गाडा आम्ही ओढलेला आहे. मला माझ्या मते माझ्याकडून हाच संदेश राहील, परिस्थिती वाईट असो किंवा चांगली असो, परिस्थितीचं कारण पुढं करून आपली प्रगती कधी थांबवू नये. तुम्ही परिस्थितीवर मात करून 2 हात करून त्यातून मार्ग काढत पुढं गेल्याच्या नंतर निश्चितच परिस्थितीच बदलून जाते.